वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. तुम्ही सर्व मस्त ना, मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहोत मंदिराच्या ज्या पायऱ्या असतात ना ते आणायला. तर माझ्याकडे मंदिर तर नाही आहे, पण मी ह्याच्यावरती जेव्हा मांडते ना तर मी ना ह्याला आहे ना मोबाईलच्या बॉक्सने बनवलेलं आहे. ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओत दाखवेलच. तर मला ना एक अशी सरळ मंदिराच्या पायऱ्या आणायच्या आहेत लेवलमध्ये, म्हणजे देव वगैरे एका ह्याच्यामध्ये ठेवायला, मांडणी करायला इझी पडेल. तर चला मी तुम्हाला दाखवते. आता मी सध्या मेजरमेंट घेते कसं करायचं आहे ते. तर फ्रेंड्स, आम्ही निघालो आहे मार्केटला पायऱ्या आणि वस्त्र वगैरे देवासाठी घेण्यासाठी. ते चला तुम्हाला दाखवते. इशी सुद्धा हाय करत होती, म्हणजे मंदिराच्या पायऱ्या कशाने आणि टोकू आम्ही लोक अशी जाणार. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलो आहोत आता बाजारातून आणि आता जेवण वगैरे केलं बाहेरच, म्हणजे उशीर होईल म्हणून बाहेरच थोडंसं असं लाईट खाल्लं आहे आम्ही. तर चला मग तुम्हाला मी काय काय घेतलं ते दाखवते. तर मी ना आज देवाच्या पायऱ्यासुद्धा घेतल्या आहेत, तर त्या कशा घेतल्या ते सुद्धा तुम्हाला दाखवते. मंदिर घ्यायचं आहे मला, पण ते मी नंतर घेईल आणि त्याच्यासोबत मी चांगल्यावाल्या पायऱ्यासुद्धा घेईल. आत्तापुरत्या मी अशा नॉर्मल घेतल्या आहेत, म्हणजे आताला काचेवर ठेवता येतील अशा घेतलेल्या आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे ते. तर मला देवासाठीच्या ह्याला ना वस्त्रसुद्धा घ्यायचे होते आणि स्वतःसाठी आणि मम्मीसाठी काही काही असे ब्लाऊज पीस वगैरे पण घ्यायचे होते. तर आम्ही छान छान ब्लाऊज पीस वगैरे पण आणले, ब्लाऊज शिवायचे आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, एवढ्या थैली भरून ना आम्ही ब्लाऊज पीस आणि देवाचं वस्त्र वगैरे आणलेलं आहे. तर काय काय वस्त्र आहे ना तुम्हाला शेअर करते. तर इथे आहे ना मी माझ्यासाठी ना गोल्डनवाला ब्लाऊज पीस घेतलेला आहे. 1 मीटरचा आहे आणि छान आहे. तर हा मला आहे ना म्हणजे गोल्डन कोणत्या पण कपड्यांवरती यूज होतो ना. तर हा असं म्हणजे जॉर्जेटचा कपडा आहे आणि ह्याच्यावर डिझाईन आहे. खूप छान आहे, हा मस्त आहे. 1 मिनटं. हा मी ना गोल्डन कलरचा कपडा आणलेला आहे आणि हा खूप मस्त आहे. जॉर्जेटचा आहे हा. तर हा आहे ना सगळ्या साड्यांवर वगैरे जातो, म्हणजे ज्याच्यावर आपण ब्लाऊज पीस नसेल तर हा वगैरे आपण देऊ शकतो. आणि ह्याला अशी आतमध्ये डिझाईन आहे, हँडवर्क आहे आणि थोडं टिकली म्हणजे सिक्वेन्सचं पण वर्क आहे अशा प्रकारे. तर तुम्ही इथे पाहू शकता, बघा किती छान आहे हे. तर मी ना हा 1 मीटर घेतलेला आहे कपडा. तर तुम्ही पाहू शकता बघा किती छान आणि एक मस्त आहे ना. तर हा 1 मीटर घेतलेला आहे. हा आम्हाला आहे ना काहीतरी 350 रुपये मीटर पडला आणि मस्त खूप छान छान मटेरियल होते तिकडे. पण बघू, अजून असं डिसाईड नाही केलं अजून कोणत्या कोणत्या साड्यांवरती घ्यायचे आहेत ना. तर ते मी घेऊन जाईल आणि बघेल तेव्हा घेईल. आता हा दुसरा एक घेतलेला आहे, हा पण गोल्डनच घेतलेला आहे. तर कधी तो असा आलटून पालटून घालू शकतो आपण. तर म्हणजे असं होतं ना की एकच ब्लाऊज घालते सगळ्यांवर, तर तसं नको व्हायला म्हणून हा एक घेतलेला आहे. तर हा पण बघा असाच आहे. आतमध्ये आहे ना हे कॅनव्हास आहे, पण मला असं वाटतं ना हे धुतल्यावरती हे कॅनव्हासचा कपडा म्हणजे जे कागद आहे ना तो निघेल, पण त्यांनी सांगितले की नाही निघणार, अस्तर लावल्यावरती नाही निघत. तर बघू, पाण्यामध्ये भिजल्यावर तर कोणता पण कपड्याचं कागद निघूनच जातो. तर हा एक घेतलेला आहे. हा आणि हा 350 रुपयाला मिळाला मला. मस्त आहेत हे दोन्ही. आणि त्याच्यानंतर ना एक मी हा पण घेतलेला आहे. असा कलर मला हवा होता, माझ्याकडे नाही आहे असा कलरचा ब्लाऊज. तर मला हा कलर घ्यायचा होता आणि एकदम सॉफ्ट आहे, एकदम छान आहे. असं बिलकुल पण चावणारा नाही आहे, पण तरीसुद्धा आहे ना मी ह्याला अस्तर लावून घेणार आहे. तर हा सुद्धा मी 1 मीटर घेतलेला आहे, ते पाहू शकता तुम्ही. तर असा आहे, मस्त आहे. हा पण मला 350ला भेटला. हे असे 3 कलर आहेत आणि अजून आहेत, दाखवते तुम्हाला. आणि हे आहेत ना हे मम्मीचे आहेत. तर एक हा पिंक कलर आहे, म्हणजे पिंक नाही जांभळा आहे, पण इंग्लिश जांभळा कलर आहे. हा मस्त वाटतो आणि एकदम छान सॉफ्ट कपडा आहे, शाईनमध्ये मस्त आहे. तर हा सुद्धा मला 300 रुपयाला मीटर पडला.
पण कपडा खूप छान आहे आणि मस्त आहे. तर कसं एक मीटर घेतला ना तर बरा पडतो, कारण की काय माहिती म्हणजे कमी झाला तर प्रॉब्लेम होतो, जोड लावावा लागतो. त्याच्यापेक्षा असं 1 मीटर घेतला आणि त्याच्यातला मग वापरला तर काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे असंच 1 मीटरचा घेतला आहे. तर हा सुद्धा मला 300ला भेटला. तर आम्ही असे ना मम्मीचे 3 कलर घेऊन आले. प्लेन आहेत आणि मम्मीला प्लेनच आवडतात जास्त. तर म्हणजे अस्तर वगैरे लावायचं पण त्यांना मग टेन्शन नसतं. तर असे आम्ही 3 कलर, एक हिरवा, एक लाल आणि एक हा मरून कलर घेतला होता ना आपण. लाल वाटतोय, टोमॅटो लाल कलर. हां, टोमॅटो लाल कलर आहे. टोमॅटो हां, मग हा छान आहे. तर हा असे आम्ही 3 कलर घेतलेले आहेत. तर हे सुद्धा मला 300ला भेटले. आता आम्ही ना देवासाठी घेतलेले कपडे दाखवते. तर हे बघा, मस्त भेटला आहे देवासाठीचा कपडा आणि खूप छान आहे. मला खूप आवडला हा येल्लो कलर, बघता क्षणी आवडला. आणि ना ह्याच्यावरती बघा किती छान अशी डिझाईन आहे. म्हणजे असं लागण्यासारखं नाही, एकदम मस्त डिझाईन आहे ही. मशीन वर्क आहे आणि त्याच्यावरती ना अशा छोट्या छोट्या टिकल्यांचं काम केलेलं आहे. पण असं ब्रश केला किंवा काय केलं ना तरी ह्याचं हे जाणार नाही, वेलवेट जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मण्यासुद्धा पडण्याचं, म्हणजे त्या टिकल्या पडण्याचं सुद्धा भीती नाही आहे. इतकं छान आहे हे. तर हा मला सॉफ्ट पण आहे. हां, हा मला आहे ना 350 मीटर पडला आहे ना. 350 हा 800 नाही, हा 350 आणि हा 450. आणि हा एक आम्ही घेतला. तर हा सुद्धा खूप छान आणि मस्त वाटतोय बघा. रेड ब्राऊन वेल्वेट आहे हा आणि खूप मस्त वाटतो हा. तर हा एक घेतला आहे. तर मंदिरात वगैरे ना असं छान बॅकग्राऊंडला किंवा आहे ना खाली असं टाकायसाठी सुद्धा खूप सुंदर आहे. मला खूप आवडला हा सुद्धा. मस्त कपडे मिळाले, छान छान होते त्यांच्याकडे डिझाईन वगैरे. तर हा 450 मीटर होता. मग हा सुद्धा घेतला मी. आणि हा येल्लो अजून दाखवते तुम्हाला. एक हा रेड घेतला. रेड कमी किमतीचा आहे हा 200 रुपये होता ना. हा 200 रुपये मीटर भेटला. ह्याच्यामध्ये पण इतकं टिकलीचं म्हणजे टिकली आहे, पण ते पण आहे ना मशीन वर्क आहे आणि छान आहे बघा. असं म्हणजे पडण्यासारखंही नाही आहे, एकदम अटॅच आहे, बिलकुल पण पडण्याची भीती वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये. तर हा एक असा घेतलेला आहे. हा पण 1 मीटर आहे. मस्त म्हणजे पायऱ्यांवर आणि खालीसुद्धा अंथरायला छान पडेल म्हणून असा मी घेतलेला आणि खूप छान आहे. ते पण बाहेरचे घेतो ना असे डायरेक्ट आसन घेतो ना तर त्यांचं काय होतं ना की त्यांचं वेल्वेट आहे ना थोडंसं वॉश केलं की खराब होऊन जातं आहे, निघतं आहे. तर त्याच्यापेक्षा हा ना एकदम बस. आणि ते कडकसुद्धा राहतात, कॅनव्हासमुळे बहुतेक कडक राहतात. आणि नंतर धुतलं ना की कॅनव्हास वगैरे त्याचं सगळं व्हाईट असं लागतं वेल्वेटला. आणि वेल्वेटसुद्धा असं घासल्यासारखं वाटतं. तर त्याच्यापेक्षा हे परवडतं. मग हे असं घेऊन मी आणि आता मी ह्याला ना अजून थोडीशी ना लेस वगैरे लावून डिझाईन करणार आहे. तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल, कारण मी ते मशीनवरच डिझाईन वगैरे करणार आहे असं थोडंसं. कारण हे ना असे धागे नंतर निघतात. तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन मी. त्याच्यानंतर ना एक ब्राऊन म्हणजे वेल्वेट कलरचा हां ना, हां ब्लाऊज पण छान. मला हा वाला खूप आवडला. हा वाला येल्लो आणि हा वाला जांभळा पण होता. हां, जांभळा होता. हे पण शिवायला पण छान आहे. ते ब्लाऊज शिवायला छान शायनी वाटतं. आय लाईक दिस. आम्ही व्हिडिओ काढतो. तर ना असं हा एक सुद्धा कलर आम्ही घेतलेला आहे मंदिरात वगैरे अंतरण्यासाठी. आणि हा बघा, हा पण खूप छान आहे. अजून घेईल मी, मस्त कलर होते त्यांचे. आणि कसं ना आपल्याला म्हणजे पूजा वगैरे असली ना तर असे वेगवेगळ्याचं कलरफुल लावायला खूप छान वाटतं आणि मस्तसुद्धा दिसतं. तर मला आहे ना एक व्हाईट कलर घ्यायचा आहे, कारण की व्हाईट विसरलो की मी घ्यायला. व्हाईट कलर मस्त वाटलं. तर आहे ना व्हाईट कलर आहे ना असा वेल्वेट घ्यायचा आहे मला, कारण व्हाईट कलर हा शांततेचं प्रतीक असतं. कधी तरी असं व्हाईट आहे ना मंदिरात अंथरलेलं सुद्धा छान असतं आणि मस्त वाटतं. तर हे अशा प्रकारे. तर हे सुद्धा आहे ना आम्हाला हे आणि हा रेड हे 200 रुपये मीटर मिळाला. हे 2 बघू शकता इथे. आणि मला खणमधून घ्यायचा होता, पण पाहिजे होतं तसं खणमध्ये मला मिळाला नाही. सो बघू नंतर. त्याच्यानंतर हा आम्हाला भेटला आहे
हे वस्त्र आहे ना फ्रेंड्स, मला इतके आवडले ना की खूपच छान होते. म्हणजे नजरच हटत नव्हतं आणि इतके सॉफ्ट वाटत होते ना ते मला, की खूपच. माझा विचार चालू होता की मी अजून ह्याला काय करू शकते. तर मला असं वाटतं ना की ह्याला मी साईडने थोडं एक अशी लेस वगैरे लावू, म्हणजे अजून सुंदर दिसेल. आणि मी ना मंदिराच्या आणि पायऱ्यांच्या म्हणजे मापानेच कटिंग करून लावणार आहे. आणि ह्यातून थोडा कपडा जर हे झाला ना, उरला, तर मी त्याच्यातूनच अजून स्वामींचे आणि ह्याचे बाळ श्रीकृष्णाचे सुद्धा वस्त्र हे करून म्हणजे बनवणार आहे. तर ते कसे बनवणार मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर अशा प्रकारे आहे. आता मी तुम्हाला ना देवाच्या पायऱ्या दाखवते. हे साईडला ठेवते बघा. पिशवी काढून घे. तर ना हे बघा, अशा ना देवाच्या पायऱ्या वगैरे घेतल्या. त्यांनी आम्हाला त्या रॅप करून दिलेलं आहे. आणि मी ना जातानाच तुम्हाला सांगितलेलं की मी ना मंदिरचं पायऱ्यांचं म्हणजे जागा मोजून हे घेते. कारण की मग कसं आपल्याला ना कन्फ्युजन नाही होत किती मोठे आणि किती छोटे आहे. नको टाकू, परत ह्याच्यातच रॅप करायचं. नंतर पूजा लावून ना ट्यूजडेला पूजा करताना हे फुल एक ना नाही ना. तर हे असं ना रॅप करून दिलेलं आहे त्यांनी क्लीन रॅपरनी. आणि बघा किती छान पायऱ्या आहेत. अशी इथे डिझाईन आहे. मला आवडलं हे सुद्धा. पण काय होतं ना, आपण ह्याच्यावरती कपडा अंतरणार ना, तर हे काही एवढं दिसणार नाही. आणि इथे ना थोडंसं असं कलरचा प्रॉब्लेम आहे. डिफेक्टिव्ह वाटतं आहे मला हा. सो बघू, मला मंदिर तर घ्यायचंच आहे. मी तात्पुरतं असं घेतलेलं आहे. मला हे खूप आवडलं फ्रेंड्स. तर हे कसं आहे ना, असं बरं वाटतं. म्हणजे पायऱ्या बघू शकता तुम्ही, अशा छान पायऱ्या आहेत ह्या. बघा किती मस्त आहे. थोडंसं आहे ना कलर हे झाला आहे ह्याचा. थोडंसं स्प्रे म्हणजे ते म्हणतात की ते लॉटमध्ये जेव्हा काढून आणतात ना, तेव्हा थोडा इथे तिथे घासला जातो. तर त्याच्यामुळे ना इथे थोडासा कलर निघालेला असं वाटतो आहे मला. असो, पण आपण त्याला आहे ना करू शकतो. अजून आपण वॉर्निश वगैरे लावून पण होईल ते. इतकं काही हे नाही आहे. पण बघू, हे मी तात्पुरता घेतलेलं आहे. मला जेव्हा मंदिर घ्यायचं आहे ना, मी त्यातला अजून छान असा घेणार आहे. पण कसं ना, मग ते छोटे असं नाही ना, एका पायरीचं आहे ना, माझी जुनी जी पायरी आहे ना, ते मी तुम्हाला दाखवेल नंतर. तर ते जुनी पायरी जी आहे ना, त्याचं ना एक साईडचं म्हणजे हा कोना जो असतो ना, हा वाला तो निघालेला आहे. त्याच्यामुळे मला ते खंडित वाटत होतं. तर मी त्याच्यावर काही देव ठेवणार नाही, म्हणून आम्ही हा घेऊन आलो आहे. तर आता ह्याच्यावरती ठेवेल. ज्या दिवशी ठेवेल ना, तेव्हा तुम्हाला दाखवेलच हे सुद्धा ठेवलं आहे ते. आणि त्याचा काय प्रॉब्लेम आहे ना, तो सुद्धा दाखवेल. तर अशा प्रकारे आमच्या छोटीशी शॉपिंग होती देवासाठीची आणि आमच्यासाठीची. तर इशीलासुद्धा ब्लाऊज घ्यायचा आहे. पण ते कोणत्या साडीवर कोणता घ्यायचा आहे ना, ते सुद्धा हे करायला. म्हणजे 2-3 ब्लाऊज इशीसाठी शिवायचे आहेत. कारण तिथे स्कूल फंक्शनमध्ये वगैरे लागतात इशीला. आणि इतर वेळेस पण लागतात असं घागऱ्या वगैरे घालायला. तर ठीक आहे. हे अशा प्रकारे ह्या पायऱ्या घेतलेल्या आहेत. आणि खूप मस्त आहे, छान वाटते अशी डिझाईन. ह्याला थोडंसं वॉर्निश वगैरे केलं ना, हे पण छान होऊन जाईल. तर त्याने आम्हाला सांगितलं की हा सागाचा आहे, पण मला नाही वाटत हा सागाचा आहे. तर बघू शकता इथे तुम्ही, मला नॉर्मल वाटतो आहे हा. सागाचा काही वाटत नाही आहे मला. पण बघू, असं काही म्हणजे सागाचा थोडा जडवड असतो, हा थोडासा हलका आहे, इतका काही जड नाही आहे. तर जेव्हा हा ठेवेल ना मंदिरात, तेव्हा तुम्हाला दाखवेल मी नक्की. आणि जेव्हा मी मंदिर घेईल ना, तेव्हासुद्धा मी तुम्हाला त्याच्यात दुसरे पायऱ्या वगैरे बनवेन, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल त्याच्या पायऱ्या. पण ह्या सध्या मला ह्या असं आवडलं, भेटल्या आहेत एमर्जन्सीमध्ये. आता बघू. तर हे मला काहीतरी आहे ना 1200ला भेटलं आहे. पण आम्ही थोडंसं बार्गेनिंग केलं आणि दिलं त्याने आम्हाला कमी करून. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स, अशी होती आमची खरेदी. आणि सहजच गेलेलो, म्हणजे मला फक्त मंदिराच्या पायऱ्या आणि देवाचे वस्त्र घ्यायचे होते. पण नंतर मग आम्ही तिथे गेलो आणि छान प्रकारे अशा ब्लाऊज पीस वगैरे सुद्धा होते. मस्त होते ब्लाऊज पीस. तर मी तुम्हाला त्यांचा नंबर, जे कोणी ठाण्यामध्ये वगैरे राहणारे आहेत ना, ते तिथून नक्कीच घेऊ शकतात. खूप छान आहे आणि ते छान असं क्वालिटीचे पण होते ब्लाऊज पीस. तर मी ते तुम्हाला दाखवेल सुद्धा.
तर अशा प्रकारे. आणि तुम्हाला कसे वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. आणि प्लीज 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 लाईक करा फ्रेंड्स. तुम्ही लाईक करायला लाईक करायला तुम्ही विसरता, व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही. पण प्लीज लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात ते. तर चला मग भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.